तुम्ही एक खाजगी साखर कारखाना पाहता म्हणून तो प्रश्न मला विचारावासा वाटतो, की शेतकऱ्यांच्या मनामध्ये अजून एक भीती असते, की खाजगी कारखानदार हे आपले काटं तर मारत नाहीत ना? काय ती भीती असली पाहिजे आणि सगळ्या शेतकऱ्यांना मी विनंती करीन की तुम्ही प्लीज चेक करत जावा. माझा कारखाना जरी असला तरी तुम्ही चेक करा. काय काय वेळेला आणि काय काय लोक मारतात पण. कोण काय आज मी तुम्हाला सांगत नाही, ते मी बोललं पण नाही पाहिजे. पण असं होतं, नाही होत असं अजिबात आपण बोलून चालणार नाही. ही वस्तुस्थिती आहे. काही काही कारखाने करतात, बरं. काही काही कारखाने आपण अजिबात करत नाही. बरं. आपण तुम्ही कधीही येऊ शकता, आपला काटा चेक करू शकता, तुम्ही बाहेर चेकिंग करा, परत येऊन आपला काटा चेक करा. काट्याचे इन्स्पेक्टर पण येतात, ते पण इथं येऊन सगळं चेकिंग करतात. कधीच आपण ते केलं नाही, कारण आपल्याला तसे पैसे कमवायचेच नाहीयेत. आपण थोडं जास्त कष्ट घेऊ, आपण इनोव्हेशन करू, जे इतर लोक करत नाहीयेत ते आपण करू. आपण आपला खर्च कसा कमी करता येईल ते आपण बघू. साखरेची क्वालिटी आपल्याला कशी सुधारता येईल ते आपण बघू. पण हे सगळं ना, ही चोरी झाली एका प्रकारची. काटा मारणं म्हणजे तुम्ही शेतकऱ्यांचा काटा मारताय. बरोबर, चोरीच आहे, दरोडाच आहे तो खरे. ते मला तर अजिबात आवडत नाही, पटत नाही. पण आमचे काही स्पर्धक म्हणूया किंवा काही दुसरे जे कारखाने असतात ते करतात. पण तुमच्या कारखान्याकडे अशी सोय आहे का, जर शेतकऱ्यांनी दुसऱ्या वजन काट्यावरती वजन केलेलं आहे आणि तुमच्याकडे पण चेक केलेलं आहे, तुम्ही ते करून देता? 100% आम्ही करून देतो. अच्छा, ती खात्री तुम्ही देता? ती 100%. कधी हे आम्ही केलं पण नाहीये, कधी आम्ही करणार पण नाहीये, कारण ती खूप मोठी रिस्क आहे. जर तुम्ही आता काय थोड्याफार पैशासाठी जर ते तुम्ही करत असाल किंवा जर करायला लागला, एकदा जरी लोकांनी जर तुम्हाला पकडलं किंवा एकदा जरी ते बाहेर आलं, तर मग शेतकऱ्यांचा विश्वासच उडेल तुमच्या कारखान्यावरून. लोक तिथं ऊस का देतील? वर्षभर आपण ऊस एवढ्या कष्टाने तिथं आपण लावत असतो, त्याची काळजी घेत असतो. शेतकऱ्यांना आज चॉईस आहे. ते कुठं असं बांधील नाहीये की ह्याच कारखान्याला मी ऊस दिला पाहिजे. कुठेही ते देऊ शकतात. एकदा तो विश्वास गेला ना, तो परत तुम्ही नाही कमवू शकत. ओके. सोशल मीडियाच्या भाऊ गर्दीत विश्वासार्हतेने चकाकणारे नाव म्हणजे लेट्सअप मराठी. सगळ्यांना, सगळ्या नागरिकांना ती स्पीच, ती लेट्सअप वरील मुलाखती म्हणजे विचारांचा खजिना. त्यानंतरच्या निवडणुकीमध्ये मला सोडून गेले. बातम्या केवळ वस्तुस्थिती सांगणाऱ्या, न प्रोपगंडा, फक्त जनतेचा अजेंडा. क्योंकि आने वाला कल जाने वाला है, जाने वाला कल आने वाला है. राजकारण, मनोरंजन असो की क्रीडा क्षेत्र, महाराष्ट्राची स्पंदने संवेदनशीलतेने टिपणारे माध्यम म्हणजे लेट्सअप मराठी. जगासोबत एक पाऊल पुढे राहण्यासाठी लेट्सअपचे ॲप, सोशल मीडिया आणि वेबसाईट सोबत कनेक्टेड रहा.